नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्रामधील मित्रांनो जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक असेल, त्याचबरोबर शिपाई हमाल असेल, लघुलेखक असेल, या पदांसाठी जाहिरात आलेली आहे. तर याच्या परीक्षा देखील चालू आहेत मित्रांनो. तर आपण जिल्ह्यानुसार मित्रांनो किती जागा याच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. जसं की मित्रांनो शिपाई हमाल हे जे पद आहे 1266 + 318 या पदासाठी जागा ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर मग मित्रांनो याचे नेमके अर्ज किती आलेले आहेत त्याची माहिती जी आहे ती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ही जी जिल्हा न्यायालयाची शिपाई आणि हमाल पदांची मिळून अर्ज संख्या आहे तीच आपण माहिती पाहणार आहोत. लिपिक आणि लघुलेखकची जी आहे ती आलेली नाही आहे. तर याच्यामध्ये एकूण अर्ज जे आहेत मित्रांनो 2,07,178 एवढे अर्ज जे आहेत ते प्रसिद्ध झालेले 2,07,178 मित्रांनो. तर याच्यामध्ये पहा जिल्ह्यानुसार अहमदनगर जिल्ह्यासाठी 12,307 अर्ज आलेले आहेत. शिपाई आणि हमाल ही दोन्ही पदांची अर्जसंख्या लिपिकचं याच्यामध्ये नाही आहे. अकोलासाठी पहा 5,317, अमरावतीसाठी 10,014, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 8,156, बीड 5,287, भंडारा 2,797, बुलढाणा जिल्हा 9,297, चंद्रपूर 7,007, सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई 15,688 अर्ज मित्रांनो आलेले आहेत. त्यानंतर जे लघुवाद न्यायालय आहे CMA मुंबई 1,260, कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस मुंबई 2,930, धुळेसाठी 1,647, गडचिरोलीसाठी 1,595, गोंदियासाठी 1,778, जळगावसाठी 5,549, जालना जिल्ह्यासाठी 1,510, कोल्हापूरसाठी 8,703, लातूरसाठी 4,054, नागपूरसाठी 7,026, नांदेडसाठी 3,392, नंदुरबारसाठी 4,534, नाशिकसाठी पहा 12,243, त्यानंतर धाराशिव जिल्ह्यासाठी 3,145, परभणी जिल्ह्यासाठी 10,306, पुणे जिल्ह्यासाठी 16,257, रायगडसाठी 5,585, रत्नागिरीसाठी 2,782, सांगलीसाठी 2,620, सोलापूरसाठी 3543, ठाणेसाठी 13,681, सातारासाठी मित्रांनो 5,440, वाशिम जिल्ह्यासाठी 3,032, यवतमाळसाठी 4,608, सिंधुदुर्गसाठी 13,681 आणि वर्धासाठी 1,106. तर ही मित्रांनो अशा पद्धतीने अर्ज जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहेत. मित्रांनो टोटल 2,07,178 अर्ज जे आहेत शिपाई आणि हमाल या पदासाठी आलेले आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो शिपाई पदासाठी आपण जर बघितलं 1,266 ही पदं जी आहेत निवड यादीसाठी असणार आहेत. 1,266 पदांवरती पहिली निवड यादी लागणार आहे आणि 318 जागा ज्या आहेत ते मित्रांनो प्रतीक्षा यादीसाठी ठेवले जाणार आहेत. प्रतीक्षा यादी मित्रांनो 2 वर्षासाठी ग्राह्य असते. प्रतीक्षा यादीमध्ये मित्रांनो नाव आलं म्हणून निवड होईल असं काही नसतं मित्रांनो. त्याच्यामध्ये जर समजा एकदम वरच्या लेवलवरती तुमचं वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर एखाद्या वेळेस चान्स भेटू शकतो. परंतु तुम्हाला प्रयत्न करायचा की 1,266 मध्ये तुमचं नाव कसं येईल. कारण की मित्रांनो प्रतीक्षा यादी जी असते ती 2 वर्षासाठी ग्राह्य असते. जी 1,266 विद्यार्थी निवडले जातात त्या निवड यादीमधून जर त्या विद्यार्थ्यांमधून कोणी जॉईन केलं नाही किंवा काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर किंवा मित्रांनो कोणी एखाद्या वेळेस जॉईन करून नंतर राजीनामा दिला तर त्यामधून जे जागा रिक्त होतात 2 वर्षामध्ये तर 318 उमेदवारांमधून त्यांना बोलवलं जातं, वेटिंगमधून बोलवलं जातं मित्रांनो. 1,266 निवड यादीमधील जे विद्यार्थी सोडून जातील किंवा ज्या जागा त्यामधून रिक्त होतील त्यासाठी. तर अशा पद्धतीने मित्रांनो अर्ज जे आहेत ते आलेले आहेत. यांच्या परीक्षा जे आहेत मित्रांनो चालू झालेले आहेत. तुम्ही पेपरही देत असाल. मागील कशा पद्धतीने मित्रांनो TCS मार्फत पेपर होत आहेत त्याच्यावरतीही आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. त्या सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील. अजून याबद्दल काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये अप्लाय केलं आहे कमेंटमध्ये सांगा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो चांगल्या पद्धतीने ह्या जागा आहेत आणि मित्रांनो नवीन पदभरतीबद्दल काय अपडेट आलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच माहिती दिली जाईल. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची मित्रांनो आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नसंच ही पुस्तकं तुम्ही जिल्हा परिषद आरोग्य विभाग पदभरतीसाठी वापरू शकता. आरोग्यसेवक असेल, आरोग्य सेविका असेल या पदांसाठी TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आहेत. त्यानंतर पोलीस भरती सध्याची 2024 साठी मित्रांनो प्रश्नपत्रिका संच 2023 मधील सर्व झालेल्या प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे. पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच जे की विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं पुस्तक आहे. त्यानंतर मित्रांनो ग्रामसेवक तांत्रिक डायरी जे की IBPS पॅटर्ननुसार आहे. झेडपीच्या ग्रामसेवक पदासाठी तुम्हाला उपयुक्त आहे. ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर मित्रांनो सामान्य ज्ञान हा जो विषय आहे
GSमध्ये मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी TCS IBPS पॅटर्ननुसार वन लायनर स्वरूपामध्ये पुस्तक हवं असेल तर सामान्य ज्ञानसाठी मित्रांनो जवळपास आतापर्यंत TCS IBPS मार्फत 400+ प्रश्नपत्रिकांमधून GSच्या प्रश्नांचा समावेश त्यांनी केलेला आहे। तर हे सामान्य ज्ञान विषयाचं देखील त्यांचं पुस्तक आहे वन लायनर स्वरूपामध्ये। त्याचबरोबर इतरही पुस्तक आहेत जसं की SSC GD सामान्य ज्ञान जे की मराठीमधून मित्रांनो असणार आहेत। मराठीमधून देखील ह्या परीक्षा होतात, त्यासाठी देखील तुम्ही त्याचा वापर करू शकता। वाहन चालक या पदासाठी स्पेशल ड्रायव्हरचे सर्व प्रश्न तुम्हाला वाहन चालक भरती या पुस्तकामध्ये पाहायला भेटतील। तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो स्मार्ट विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली आहेत, जे की मित्रांनो प्रत्येक बुक स्टोअरमध्ये महाराष्ट्रामधील उपलब्ध आहेत। त्याचबरोबर ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करण्यासाठी उपलब्ध होऊन जातील।